पाऊल कधी घसरू देऊ नकोस, या जोड्याचा अर्थ असतो. उगाच फॅशन म्हणून घालतात का आपल्याकडे? आता तर पहा तुम्ही, ते पुरी मंगळसूत्र हातामध्येच घालतात. नवरा हातात यावं बरा, पायात बांधित नाहीत नवरा. पैंजण का असतात पायामध्ये? त्या पैंजणाला छोटे छोटे घुंगरं असतात. उजव्या पायातील घुंगराचा आवाज माहेरची इज्जत आहे, डाव्या पायातील घुंगराचा आवाज सासरची इज्जत आहे. बाई तू या घरात आलीस, या गावात आलीस, तू दोन कुळांना जोडायचं काम केलं, पण पाऊल जर तुझं चुकीचं पडलं आणि पाऊल जर घसरलं तर तुझ्या बरोबर दोन्ही कुळांची इज्जत धोक्यात येणार आहे. म्हणून विचारपूर्वक पाऊल टाक, पाऊल घसरता कामा नये. त्यानंतर कमरेचा कमरपट्टा, तुला कंबर कसून काम करावं लागेल. आता कंबरपट्टे राहिले नाहीत पा. या गरिबीच्या प्रपंचात तुला कंबर कसून काम करावं लागेल. हातातल्या बांगड्या, आणि बांगड्याचा रंग हिरवा आहे. हिरवा रंग समृद्धतेचं प्रतीक आहे. तुला या गरिबाच्या घरात सुद्धा बापाच्या इज्जतीसाठी संसार समृद्धीचा करायचा. बाकी किती बांगड्या घाल्या, सोन्याच्या चांदीच्या, पण एक तरी बांगडी प्रत्येकीच्या हातात, एक तरी बांगडी ही काचेची असावी. पा हिरवं लेणं सौभाग्याचं सांगितले. एक बांगडी आपल्या हातात हिरवी असावी, भगवती जगदंबेचं ते प्रतीक सांगितले. कुठेही जो आपली जगदंबेचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो, हिरव्या बांगडीच्या रूपात. आणि बांगडी काचाची सांगितली का, वेल्डिंग करून लोखंडाची. बांगड्या कशाच्या असतात काय पाहत्यात माझ्याकडे? मला काही कळत नाही. मी काही इंग्लिश मध्ये विचारिते का केबीसीतले प्रश्न येते. बांगडी असते कशाची? असं घडाघडा बोलत जा, काचेची. आणि काचेची बांगडी जर एकदा फुटली तर ती बांगडी पुन्हा जोडता येते का? अजिबात नाही. तसंच स्त्रीचं चरित्र हे का काचेच्या बांगडी सारखं आहे. जसं बांगडी तुटली तर पुन्हा ती जोडता येत नाही, काचेची. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काचेची बांगडी तुटली तर ती जशी पुन्हा जोडता येत नाही, तसं स्त्रीचं चरित्र काचेच्या बांगडी सारखं आहे. एकदा स्त्री चारित्र्याने घसरली की पुन्हा चारित्र्याच्या बाबतीत ती उठून उभा कधीच राहू शकत नाही. बोलू का तोला मोलाचं वाक्य? एखादा चिखलात घसरलेला माणूस पुन्हा उठून उभा राहू शकतो. चिखलात घसरलेला माणूस पुन्हा उठून उभा राहू शकतो, पण चारित्र्याच्या बाबतीत जर माणूस घसरला तो समाजाच्या नजरेत पुन्हा कधीच उठून उभा राहू शकत नाही. चिखलाने 1000 वेळा घसरलात तर कदाचित तुम्ही उभे राहू शकताल, पण चारित्र्याने घसरलात तर पुन्हा उभा राहतात नाही माणसाला. म्हणून तिच्या हातातल्या पाटल्या सौभाग्याचं प्रतीक आहे. त्यानंतर बाजूबंद, दंडाला असतात ना बाजूबंद, ते बाजूबंद म्हणतात की हे श्री, तुला प्रपंच करताना बापाच्या बाहूत तुला बल आणून, तुझ्या दंडात बळ आणून तुला हा गरिबीचा प्रपंच सुखाचा करायचा. त्यानंतर आलं गळ्यातलं मंगळसूत्र. त्या मंगळसूत्रामध्ये कोणते मणी जास्त असतात? काळे मणी जास्त असतात, सोन्याचे मणी कमी असतात. काळे मणी म्हणजे दुःखाचं प्रतीक आहे आणि सोन्याचे मणी म्हणजे सुखाचं प्रतीक आहे. जेवढे सोन्याचे मणी तेवढे सुखाचे दिवस आहेत आणि जेवढे काळे मणी तेवढे दुःखाचेच दिवस आहेत. प्रपंच करताना, संसार करताना तुला जास्त दुःखाचे दिवस पार करायचे, सुखाचे दिवस तुला कमी दिसणारे. पण सुखाचे दिवस कमी असताना सुद्धा तुला सोन्याचा संसार करायचा आहे, सोन्याच्या मनासारखा. त्यानंतर 2 मंगळसूत्राच्या वाट्या आल्या. एक सासरचं प्रतीक, एक माहेरचं प्रतीक आहे. एक नवऱ्याचं प्रतीक आहे बघ, एक बायकोचं प्रतीक आहे. एक हळदीची वाटी, कुंकवाची वाटी. मंगळसूत्राच्या वाट्या 2 असतात, पण त्या दोन्हींना जोडणारा दोरा मात्र एक असतो. पती पत्नी शरीराने 2 असतात, दोघांचा आत्मा मात्र एक असतो. शरीराने 2 आहेत, पण दोघांचे विचार एकत्रित आले आणि एकत्र जुळले तरच गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, नाही तर मग अमंगळसूत्र. कानातली तिचे कर्णफुल आले, कानातली झोबे आले, बरोबर आहे ना?